रामकृष्ण हरी मंडळी. आज आमची त्रिशू स्कूलला जाणार आहे. त्रिशूचं छान आवरून झालंय. त्यानंतर त्रिशूने देवाचं दर्शन घेतलं. तिचं आवरलं गेल्यानंतर बस पण टायमावर आली आणि कानाने त्रिशूला बाय केलं. कानाला नंतर करमतच नव्हतं त्रिशा गेल्यानंतर. एकमेकांची खूपच बॉन्डिंग आहे, सवय झाली त्यांना एकमेकांची. त्यामुळे त्रिशा नसली की काना खूप कुरकुर करतो. बिचार लेकर कसं बाय करू राहिलं. दरवाजाजवळ नका बसू म्हणा. त्रिशू गेली स्कूलला. त्यानंतर मी माझी सर्व कामं आटपून घेतले. सकाळचे रुटीनचे कामं संपल्यानंतर मी माझं आवरून घेतलं, कारण मला आज गावात जायचं होतं. त्रिशूसाठी वॉटर बॅग पण घ्यायची होती आणि अंगणवाडीत पण बोलवलं होतं. त्यामुळे मी माझं आवरून कानाला झोपी लावून जेवणासाठी खाली गेली. या गाई जेवण करायला. आमचे जेवण झाले. त्यानंतर मी गावात जाण्यासाठी निघाली. अंगणवाडीतलं काम झालंय. आता मी चालली वॉटर बॅग घेण्यासाठी. 15 minutes later. कानू ही तुला घे घे. वाव, आवडली बो? छान आहे. दाखव, खोलून देऊ. मम मम. हे बघ कसा फॅन आहे बघ. तिला फॅन आहे बघ. हे बघ, हे बघ कसा फॅन आहे बघ. ये नाही पाय. इथून मम प्यायची बरं. काय पाय इथून खोलायची. हा अच्छा, मम प्यायची. ती मम प्यायची. तुला आवडतं ना? आता धुवून दिल. इकले पिऊन दाखव. इकले तसं नाही करायचं. नीट पी. काना बघ. इकले पुढे. हळू पाडू नको. तू काही टिकवणार नाही असं वाटतं मला. आले हा. अशा फॅन फिरतो त्याच्या. फॅन आहे ना. तुझ्यासाठी काय आणलंय मी? आवडली का सांग? थांब, पार्सल इकडून ही कानूसाठी. खोल ना. दर बघ. थांब ना, धुवावी लागेल ना ती. आवडली का तुला? तिला मध्ये नॉड आहे बरं का इथं टाकायला. वॉटर बॅग आहे ना. लावायचं असं पुश करायचं. पुश केलं. ती सिपर आहे बेटा. ते लहान पोरांचे ना. तू आता स्कूलला जाते ना. तुझं पाय ना तू आधी. येडे. त्रिशूला बघ किती आवडली. आज मी बनवणार आहे पावभाजी. पावभाजीची सर्व तयारी झालेली होती आणि मी पावभाजी करायला घेतली. एका बाजूला फोडणी लावून दिली. त्यानंतर लगेच गॅस ओटा आवरायला पण घेतला, कारण गॅस ओटा घाण असला की मला स्वयंपाक करायला सुचतच नाही. त्यामुळे मी आधी गॅस ओटा आवरून घेतला. माझी डिलिशियस पावभाजी रेडी आहे. मस्त कलर आलाय तिला. चला गाईज, या पावभाजी खायला. आजसाठी एवढंच. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.